जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास चौथा सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम श्रीराम मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ निमिष एक ब्रह्मी मूळ माया झाली तिच्या पोटी माया आली मग ते गुणा प्रसवली म्हणून गुण क्षोभिणी पुढे तिचा पासाव कोण सत्व रज तमगुणापासून निर्माण झाली पंचभूते ऐशी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली एवं तमगुणापासून झाली पंचमहाभूते मूळ माया गुणा परती तेथे भूते कैची होती ऐशी अशंका हे श्रोती घेतली मागा आणिक एक एके भूती पंचभूते असती तेही आता कैशी स्थिती प्रांजळ करू सूक्ष्म दृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक श्रोती विमळ विवेक केला पाहिजे आधी भूते तो जाणावी रूपे कैशी ओळखावी मग ते शोधून पहावी सूक्ष्म दृष्टी ओळखी नाही अंतरी ते ओळखावी कवणे परी म्हणून भूतांची ओळखी चतुरी नावेक परिसावी जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण मृदू आणि ओळेपण तितुके आप जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पै तेज आता वायूही सहज निरोपी जेल चैतन्य आणि चंचल तो हा वायूची केवळ शून्य अवकाश निश्चळ आकाश जाणावे ऐशी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते आता एकी पाच भूते सावधा एका जे त्रिगुणाहुनी पर त्याचा सूक्ष्म विचार या लागी अति तत्पर होऊन ऐका सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आधी निरूपावी येथे धारणा धरावी श्रोते जनी आकाश म्हणजे अवकाश शून्य शून्य म्हणजे ते अज्ञान अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी आकाश स्वयं आहे मृदू तेची आप स्वतः सिद्ध आता तेज ही तेही विशद करून दाऊ अज्ञाने भासला भास तोची तेजाचा प्रकाश आता वायो सावकाश साकल्य सांगो वायो आकाश नाही भेद आकाश इतुका असे स्तब्ध तथापि आकाशी जो निरोध तोची वायू आकाशी आकाश मिसळले हे तो न लगे की बोलिले येणे प्रकारे निरूपिले आकाश पंचभूत वायूमध्ये पंचभूते तेही ऐका एक चित्ते बोली जे तिथे समजते यथान्वये हळू फूल तरी जड हळू वारी तरी निबिड वायू लागता कडाड मोडती झाडे तोले विण झाड मोडे ऐसे हे कधीच न घडे तोल तोची तये जडे पृथ्वीचा अंश येथे श्रोते अशंका घेती तेथे कैची झाडे होती झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे वन्ही स्फुलिंग लहान काहीतरी असे उष्ण तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे मृदपण तेची आप भासे तेजाचे स्वरूप ते वायू तेथे चंचल रूप सहजची आहे सकळांस मिळवून आकाश सहजची आहे अवकाश पंचभूतांचे अंश वायूमध्ये निरूपिले आता तेजाचे लक्षण भासले पण ते कठीण तेजी ऐशी ओळखण पृथ्वीची भासला भास वाटे मृद तेची आप तेची प्रसिद्ध तेजी तेज स्वतः सिद्ध सांगण्याची न लगे तेजी वायू तो चंचळ तेजी आकाश निश्चळ तेजी पंचभूते सकळ निरूपिली आता आपाचे लक्षण आप तेची जे मृदपण जे कठीण तेची पृथ्वी आपी आप सहजची असे तेज मृदपण भासे आपी आप सहजची असे तेज मृदपणे भासे वायू स्तब्धपणे दिसे मृदत्वांगी आकाश न लगे सांगावे ते व्यापकची स्वभावे आपी
पंचभूतांची नावे सूक्ष्म निरूपिली. आता पृथ्वीचे लक्षण कठीण पृथ्वी आपण, कठीणत्वी मृदपण तेची आप. कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश, कठीणत्वी निरोधांश तोची वायू. आकाश सकळांस व्यापक हा तो प्रगटीची विवेक. आकाशीच काही एक भास भासे. आकाश तोडिता तुटेना, आकाश फोडिता फुटेना, आकाश परते होईना तिळ मात्र. असो आता पृथ्वी अंत, दाविला भूतांचा संकेत. एक भूती पंचभूत तेही निरूपिले. परी हे आहाच पाहता नातोडे, बळेची पोटी संदेह पडे भ्रांती रूपे, अहंता चढे अकस्मात. सूक्ष्म दृष्टीने पाहता वायोची वाटे तत्वता, सूक्ष्म वायो शोधू जाता पंचभूते दिसती. एवं पंचभूतिके पवन तेची मूळ माया जाण, माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक. भूते गुण मिळविजे, भूते गुण मिळविजे, भूते गुण मिळविजे त्याशी अष्टधा बोलिजे. पंचभूतिक जाणिजे अष्टधा प्रकृती. शोधून पाहिल्या विण संदेह धरणे मूर्खपण, याची पहावी ओळखण सूक्ष्मदृष्टी. गुणापासून भूते पावली स्पष्ट दशेते, जडत्व येऊनी समजते तत्वे झाली. पुढे तत्वविवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना बोलिली असे ते जना प्रगटची आहे. हा भूत कदर्म बोलिला, सूक्ष्म संकेते दाविला. ब्रह्मांड गोळ उभारला तत्पूर्वी, या ब्रह्मांडा पहिलीकडील गोष्टी जे झाली नवती सृष्टी. मूळ माया सूक्ष्म दृष्टी ओळखावी. सप्त कंचुक प्रचंड झाले नवते ब्रह्मांड, माये अविद्येचे बंड ऐलीकडे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार. पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे. नाना लोक नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे, सप्तद्वीपे 14 भुवने ऐलीकडे. शेष कूर्म सप्त पाताळ, 21 स्वर्ग अष्ट दिक्पाळ, 33 कोटी देव सकळ ऐलीकडे. 12 आदित्य 11 रुद्र, 9 नाग, सप्त ऋषेश्वर, नाना देवांचे अवतार ऐलीकडे. मेघ मनु चक्रवर्ती, नाना जीवांची उत्पत्ती. आता सो सांगू किती विस्तार हा. सकळ विस्ताराची मूळ ते मूळ मायाच केवळ, मागा निरूपिली सकळ पंचभूतिक. सूक्ष्मभूते जे बोलिली, तीची पुढे जडत्व आली. ती सकळही बोलिली पुढिले समाशी. पंचभूते पृथगाकारे, पुढे निरूपिली विस्तारे. ओळखी कारणी अत्यादरे श्रवण करावी. पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ, दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणून या. म्हणून दृश्याचे पोटी आहे पंचभूतांची दाटी, एकपणे पडली मिठी दृश्य पंचभूतान. एवं पंचभूतांचे दृश्य सृष्टी रचली सावकाश, श्रोती करुण अवकाश श्रवण करावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. पुढचा समास पाहिजे असेल तर प्रथम या समासाला, या व्हिडिओला लाईक करा. पुढचा समास जर पाहायचा असेल, ऐकावायचा असेल, श्रवण करायचं असेल तर प्रथम या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. जय जय रघुवीर समर्थ.